जेनझी प्रमाणे ओबीसींचं आरक्षण होणार, लक्ष्मण हाके यांचं विधान. जाटणा नाक्यावरील ओबीसी आंदोलनादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महत्त्वाचं विधान केलं. ज्याप्रमाणे तरुणांची म्हणजे जेनझींची पिढी नवनवीन विचार आणि आक्रमकतेने पुढे येत आहे, त्याच धर्तीवर ओबीसींचे आरक्षणही भक्कम आणि सुरक्षित असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी समाज पेटून उठला असून कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा हाके यांनी दिला आहे. आमच्याकडे जर तेवढी संघटित ताकद असती, राजकीय ताकद असती, कारखानदारांचा सपोर्ट असता, आमदार मंत्र्यांचा सपोर्ट असता, आम्हाला आरक्षण घ्यायची काय गरज पडली असती. त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR रद्द करून आमच्याकडे या. आमच्या मराठा बांधवांना SCBCचं आरक्षण घ्यायला लावा. घटना दुरुस्ती करून 103वी घटना दुरुस्ती करून जे EWSचं आरक्षण दिलंय ते त्यांना घ्यायला लावा. आमचं हे सामाजिक मागासांचं ताट असंच राहू द्या, एवढीच विनंती माननीय उद्या भेटणार आहे का तुम्ही? हे बघा, म्हणजे ते जर बोलवले हे बघा, चर्चेला, हे बघा. आंदोलनाच्या अगोदर जर चर्चा करावी असं वाटलं तर तुम्ही सरकारशी हे चर्चा बघा, ते करणार? जर आमच्याकडे काय पहिल्यांदा हे घडतंय, हा. म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा एखादा मंत्री महोदय, मंत्रिमंडळावरचा महोदय एखादा म्हणतोय की आम्ही भेट घेणार. बघू त्यांनी ते काय म्हणतायत ते, आम्ही आमची भूमिका त्यांना सांगू. पण आंदोलन 1 सप्टेंबरचं होणार. JNJ प्रमाणे, जंतर मंतर प्रमाणे या महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचं, सामाजिक न्यायाच्या विचाराचं